गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने नेहमीच आपल्या आयुष्यात चांगलं घडत असतं. तर असंच आजचाही दिवस माझा खूप छान गेलेला आहे. तर प्रत्येकाची इच्छा असते की आपला वाढदिवस काहीतरी स्पेशल असावा, साजरा व्हावा, छान असा. तर माझी इच्छा होती यावेळी की माझा वाढदिवस समुद्रकिनारी व्हावा आणि ती माझी इच्छा खरोखरच पूर्ण झालेली आहे. किंबहुना ती माझी इच्छा पूर्ण केलेली आहे. तर माझ्या या फॅमिली आणि मित्रमैत्रिणींनी ही माझी इच्छा पूर्ण केलेली आहे. तर पण असं काही औक्षण करून माझा वाढदिवस साजरा करतील याची मला जराशीही कल्पना नव्हती. तर हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं. तर हे जे दिवे आहेत ते तुम्हाला मोजता येणार नाहीत. ते मी सांगते किती दिवे आहेत ते. हे 40 दिवे आहेत आणि मी माझ्या वयाची 40वा टप्पा पूर्ण केलेला आहे. तर त्यांनी असा डेकोरेशन करून, म्हणजे समुद्रावर एवढा वारा होता तरी पण त्यांनी हे सगळं डेकोरेशन, फुगे वगैरे लावून मेहनत करून हा जो माझा बड्डे साजरा केलेला आहे, हा माझ्या शेवटपर्यंत माझ्या आठवणीत राहील. तर या आमच्या मुसे मॅडम आहेत. या नेहमी मला आईप्रमाणे मार्गदर्शन करतात. त्यांनी पण आज आपला वेळात वेळ काढून इथे आले माझ्यासाठी. मी त्यांची खूप खूप आभारी आहे. ह्या आमच्या जाधव काकी आहेत. ह्या पण मला मुलीप्रमाणे मानतात. जाधव काका आमचे म्हणजे ही मुलगीच समजतात. तर हे पण आज त्यांची फॅमिली इथे आली होती. हा आहे संता बनता, मला बहीण मानतो. आणि आमच्या दीक्षा वहिनी या तुम्ही नेहमीच माझ्यासोबत यांना बघता. या कुठली मला मदत लागली तरी लगेच धावून येतात. या आमच्या सख्या चुलत जाऊबाई मंगल वहिनी. आणि ही माझी मैत्रीण मारिया आणि तिची मुलगी मारिया पण नेहमी मला एक छोट्या बहिणीसारखी आहे, जरी ती माझ्यापेक्षा मोठी असली तरी पण. आणि हे माझे अहो, त्यांनी पण आपलं अमूल्य कामातील वेळ काढून माझ्यासाठी आले. आणि माझी दोन्ही मुलं. आणि आता ह्या कार्यक्रमाचा जो पूर्ण खटाटोप, आयोजक, नियोजक, सर्वेसर्वा आणि माझ्या मनातील इच्छा तिने सत्यात उतरवली. म्हणजे खरोखर तिने या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं म्हणजे ही माझी मैत्रीण नितिशा आणि तिचे मिस्टर. तर मी जर तिचे आभार मानले तर ते खूपच शब्द कमी पडतील. तर तिने ही सगळी माझी मनातील कल्पना पूर्ण केली आणि तिला जो सपोर्ट दिला तो या सगळ्या फॅमिलीनी आणि मित्रमैत्रिणींनी. तर खूप खूप मी त्यांची ऋणी आहे. हा माझा एवढा बड्डे मेमोरेबल केल्याबद्दल नेहमी ही आठवण माझ्या मनात राहील. नंतर आम्ही छोटीशी पार्टी केली, छान जेवलो, गप्पा मारल्या आणि नंतर म्हटलं आता थोडासा वेळ आपण असा छान मजा मस्ती करूया. म्हणजे आजचा दिवस पूर्ण आमचा खूप मजेत गेला. तर उद्याचा दिवस कसा येईल, काय असेल, आपण काहीच सांगू शकत नाही. जो क्षण, प्रत्येक क्षण येईल तो असाच आनंदात होऊ दे. आणि माझ्या या सगळ्या माझ्या सहकारी मित्रमैत्रिणींना, माझ्या फॅमिलीला सुखात राहू दे, आनंदात राहू दे, त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, हीच माझी बाप्पाचरणी प्रार्थना आहे. आणि नेहमीच सगळे माझ्या पाठीशी असेच उभे राहा, मला नेहमी सपोर्ट करा आणि आपण सगळे असेच आनंदात, मजेत प्रत्येक क्षण साजरा करूया. तर सगळ्यांना थँक्यू अँड लव यू ऑल ऑफ